पूजा खेडकर यांची वाशिममध्ये बदली करण्यात आली, मात्र वाशिममध्ये त्याला आता विरोध होताना दिसते आहे। वाशिमचे वकील आहेत ज्यांनी मुख्य सचिवांना पत्र लिहून या संदर्भात सांगितलं की वाशिम जिल्हा म्हणजे काही डस्टबिन नाही, अशा अधिकाऱ्यांना तुम्ही पाठवू नका, अशा प्रकारचं त्यांनी पत्र लिहिलेलं आहे। आपल्यासोबत वकील आहे संदीप ताटके। काय सांगाल, काय नेमकं पत्र लिहिलं तुम्ही आणि काय तुमची मागणी? आम्ही माननीय सचिवांना पत्र लिहून कळवलं आहे की पूजा खेडकर ही ज्यावेळेस पुण्याला पोस्टिंग करत होती त्यावेळेस तिने तेथे खूप मोठ्या प्रमाणात पदांचा गैरवापर केलेला आहे। तिने तेथे पोस्टिंग मिळवताना त्या पद मिळवताना तिने मुळात तर डिसॅबिलिटी सर्टिफिकेट दाखल केलेलं आहे बोगस, कास्ट सर्टिफिकेट दाखल केलेलं आहे बोगस, आणि तिने जे 8 लाखापर्यंत इन्कम सर्टिफिकेट गव्हर्नमेंटला दाखल केलेलं आहे ते सुद्धा बोगस आहे। कारण ते मुळात करोडपती आहे। तिचे वडील हे IAS ऑफिसर होते आणि आज मागच्या 2024 त्यांनी मेंबर ऑफ पार्लमेंटचं इलेक्शन लढलेलं आहे आणि तिने बोगस डॉक्युमेंट दाखल करून हे पद मिळवलेलं आहे। त्यामुळे ती बोगस अधिकारी पुण्यामध्ये न पसता पुण्यामध्ये एक कलेक्टर ऑफिसरने तिच्याविरुद्ध कंप्लेंट केलेली आहे। त्यामध्ये ती कंप्लेंट तिच्याविरुद्ध पेंडिंग आहे। वाशिममध्ये त्यांची पोस्टिंग केली, त्याला काय विरोध आहे? वाशिममध्ये ही बोगस अधिकारी जर वाशिममध्ये आली तर त्याच्यामुळे ती पदाचा गैरवापर करून आणि जिला त्या पदावर बसण्याचा अधिकार नसताना सुद्धा तिने बोगस सर्टिफिकेट दाखल करून त्या पदावर बसलेली आहे। ती मुळातच येथे भ्रष्टाचार करेल। त्यामुळे येथे आम्हाला अशी भ्रष्ट अधिकारी आणि जे योग्यतेची नाही आहे, तिने चुकीचे आणि बोगस डॉक्युमेंट दाखल करून तिने ते पद मिळवलेलं आहे। साहजिकच त्या पदांचा दुरुपयोग करून ती मोठ्या प्रमाणात वाशिममध्ये भ्रष्टाचार करेल। त्यामुळे अशासारख्या बोगस अधिकाऱ्यांना तुम्ही चंद्रपूरसारख्या गडचिरोलीसारख्या क्षेत्रामध्ये पाठवावे किंवा त्यांना त्या पदांचा गरिमा खालावू नये म्हणून त्यांना त्या पदावरून काढून टाकण्यात यावे अशी आमची मागणी आहे। जर हे प्रशासनाने 8-10 दिवसात ॲक्शन घेऊन तिला पदावरून काढले नाही तर आम्ही एक तीव्र आंदोलन छेडू व तिच्याविरुद्ध मान्य उच्च न्यायालय नागपूर येथे एक याचिका दाखल करून गव्हर्नमेंटला डायरेक्शन देऊ की हिला या पदावर राहण्याचा कोणत्याही प्रकारचा अधिकार नाही, तिला काढून टाकण्यात यावे। केव्हापर्यंत तुम्ही याचिका दाखल करणार आहे आणि मुख्य सचिवांकडून काही? आम्हाला मुख्य सचिवापासून आजच आम्ही मेल केलेला आहे। आम्ही त्यांची 2-4 दिवस वाट पाहू, नाहीतर आंदोलनास सुरुवात करू व 8 ते 10 दिवसात आम्ही रिट पिटिशन दाखल करू। नक्कीच पूजा खेडकरला आता वाशिममध्ये सुद्धा विरोध होताना पाहायला मिळतो आहे। कॅमेरामन साईसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।